राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हा राजकारणातील ओबीसी चेहरा। मराठा आरक्षणावेळी थेट मनोज जरांगेंवर टीका करत त्यांनी मराठा समाजाचा रोष आपल्यावर ओढावून घेतला होता। तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलले गेल्यामुळे नाराज असल्याची भावना छगन भुजबळांनी बोलून दाखवली। तर सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज हा दुखावला असून त्याचे परिणाम पुढे भोगावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी समर्थकांनी दिलाय। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत या क्षणी जोडले जात आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। लक्ष्मण हाके जी, न्यूज प्लॅनेट मध्ये आपलं स्वागत। लक्ष्मण हाके, मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावललं, हे षडयंत्र आहे का? निश्चित हा षडयंत्राचा भाग असू शकतो, कारण धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करू नये अशा पद्धतीचा दबाव या महाराष्ट्रामधल्या अनेक नेत्यांनी अजितदादा पवारांवरती निर्माण केलेला होता। आणि त्या तसंच षडयंत्र माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये झालं की काय अशी शंका या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी तरुणांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। बरं, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल। मनोज जरांगे पाटील देखील मराठा आंदोलक यावेळेला आपल्या सोबत या चर्चासत्रात सहभागी होत आहेत। मनोजजी, छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र तुम्हाला त्यांनी अंगावरती घेतल्यानं त्याचं हे बक्षीस असल्याची खंत ते बोलून दाखवत आहेत। तेवढं त्यांना आरोप करायची सवय पहिल्यापासूनच मराठ्यांविषयी आता त्यांचं काय झालंय हे आमच्याशी जोडून काय उपयोग? आमच्याशी जोडायची काही गरज नाही। आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहेत, मराठा समाजाशी प्रामाणिक आहेत आणि त्यांना डावलेला ते कोणते ओबीसीचे नेते आहेत? इथं लय मोठे आहेत ना, हे कोणते नेते आहेत? हे स्वस्वार्थाचे राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्या जाती एकमेकात झुंज लावायची, हे त्यांचं काम आहे। मंत्रिपद घ्यायचं, मंत्रिपदाचा वापर हा गोरगरिबाचे भांडण लावायसाठी करायचा। मंत्रिपद हा विकासासाठी असतं, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं, ते फक्त जातीवाद करायसाठी होतं त्यांचं। त्याच्यामुळे मला आता खरं सांगतो तुम्हाला, मला याच्यात पडायचंच नाही, कारण तो राजकीय मुद्दा आहे। त्यांना दिलं काय नाही दिलं काय आम्हाला काही देणं घेणं नाही। ते मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याशी आम्हाला कसलंच सोयीसुतक नाही, देणं घेणं पण नाही। गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळ करणाऱ्या माणसाचं आम्हाला देणं घेणं नाही। त्यांना काय, कारण ते सरकारचा प्रश्न आहे, त्याचा आपण काय बोलणार त्याचं? बरं, तुम्हाला त्यामध्ये पडायचं नाहीये, मात्र लक्ष्मण हाके ओबीसी नेते देखील आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण हाके, सत्ता समीकरण जुळवत असताना ओबीसींचा वाटा अतिशय महत्त्वाचा होता। ओबीसींनी एक गठ्ठा मत देण्याचाही प्रयत्न केला, मात्र आता मंत्रिमंडळामध्ये त्याचं नेतृत्व देण्यामध्ये कुठेतरी चालढकल झालेली आहे। त्यांचं नेतृत्व त्यांना दिलं गेलं नाहीये असं वाटतं का? खरं तर छगनरावजी भुजबळ साहेबांनी ओबीसींच्या प्रश्नावरती एक ठाम अशी भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतलेली होती। सत्तेच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसींचा सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन टिकलं पाहिजे, यासाठी ते रस्त्यावर उतरले। आणि रस्त्यावर उतरले आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये जी काही एक संभ्रमाची अवस्था होती, जी काही एक नैराश्याचं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये ओबीसींची ठाम भूमिका मांडली। आणि याचं फळ म्हणून की काय, माननीय छगनरावजी भुजबळांना या मिनिस्ट्रीपासून बाजूला ठेवण्यात आलंय आणि प्रचंड नाराज आहे या महाराष्ट्रामधला ओबीसी तरुण। ज्या ओबीसी तरुणांनी, ज्या ओबीसींनी महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली, त्यांच्याच नेतृत्वाला असं डावललं जात असेल तर मला वाटतंय इथल्या सत्ताधाऱ्यांना त्याचं फळ असं म्हणण्यापेक्षा मी एका टीमचा कॅप्टन म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पाहून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी, माझं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की तुमच्याकडे अनेक एजन्सी आहेत, संशोधन करणाऱ्या एजन्सी आहेत, कल तपासणाऱ्या एजन्सी आहेत, अंदाज बांधणाऱ्या एजन्सी आहेत। तुम्ही आमच्या वाड्यावरती, वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती, बलुती आलुतीदारांच्या वस्त्यावरती तुमच्या या एजन्सी पाठवा ना। या महाराष्ट्रामधला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती मोठ्या त्वेषाने तुमच्या बाजूने उभ्या राहिल्या, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रबिंदू मानून उभ्या राहिल्या। आजपर्यंत भाजपच्या पाठीशी माधव उभे राहायचे, माळी धनगर वंजारी, पण आज त्या माधवच्या खांद्याला खांदा लावून गावगाड्यातला बलुतेदार अलुतेदार उभा राहिला। अनेक भटक्या विमुक्त ब प्रवर्गातली माणसं उभी राहिली। मग त्याचं फळ ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजू घेणाऱ्या छगनरावजी भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना तुम्ही हे दिलं का? खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत।
मला वाटतंय शरदचंद्रजी पवार असोत किंवा अजितदादा पवार असोत, यांच्या सांगण्यावरून जर तुम्ही काही गोष्टी करणार असाल तर ओबीसीचं अंतःकरण समजून घेण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडताय. असं एक ओबीसीचा आंदोलक, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आज रोजी ओबीसीच्या मनातली भावना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवावी असं मला वाटतं. बरं लक्ष्मणजी, जसा तुम्ही तुमचा आवाज हा देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे, तसंच मराठा समाजाचा देखील आवाज हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माणूस कुठेतरी मनोज जरांगेंचा असेल. मनोज जरांगे, आत्ता तरी नवं सरकार आहे, नवं सरकारनंतर मंत्रिमंडळ विस्तार झालाय, आत्ता तरी मराठा आरक्षण तुम्हाला टप्प्यात येतं असं वाटतंय का? आणणार आम्ही मराठी, येणार का नाही हा भाग नाही. कारण ते आता शेवटी काय पहिल्यांदा तेच होते, आता पण तेच आहेत. आम्हाला काय वाटत नाही त्यांचं मराठ्यांना. बरं, पहिल्यांदा तेच होते, आता पण तेच आहेत. आम्ही लढून संघर्ष करून मिळवणार आहेत. कारण आमच्या पाठीलाच पोंजलेले संघर्ष. त्यामुळे मी माझ्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढणार आहे. त्यामुळे कोण मंत्री झाला काय नाही झाला काय त्यांचा तो वैयक्तिक त्यांच्यातला प्रश्न आहे, त्याची आम्हाला कुठलंच देणं घेणं. पण मग मनोजजी, आता तुम्ही मगाशी आपल्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की मंगळवारी तुम्ही पत्रकार परिषद घेताय, अल्टिमेटम संपत आलेला आहे, तुम्ही दिलेला अधिवेशनाचा काळ सुरू आहे, काय तुमची भूमिका? सरकारकडे आमची विनंती, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांना, की या अधिवेशनात तुम्ही आमचा विषय मार्गी काढा. कारण आम्ही उद्या तारीख डिक्लेअर करणार आंदोलनाची. मग अल्टिमेटम काय नाही, डायरेक्ट आम्ही आमच्या आंदोलनात सगळे मराठी सक्रिय होणार आहे. कारण शेवटी उद्या भरते, आता ऍडमिशन आहेत, पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुमच्या राजकारणाचा प्रश्न नाही. तुमचे मंत्री होतील, जातील, येतील, पडतील, तुम्ही पुन्हा निवडून येतात, पुन्हा पडतान, तुम्ही मंत्रिपद घेता, सोडून देता. याचं काय असतं, आता इतक्या वर्ष होतेच ना, या खंडबार नसलं म्हणून का मारायला लागले काय? लगेच का नाही कणत बसायचं, मला दिलं नाही, मला दिलं नाही, मग आमका समाज नाराज आणि तमका समाज नाराज, दिले आमचे गोरगरीब मराठ्यातून गोरगरीब धनगरात नाराज्या पसरून झाला मोकळा, आणि मग दिलं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. मग इतके होतच ना, काय त्याला काय होत काय. पण हे काम आमच्यासाठी महत्वाचे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच विषयात येतो की कोणाला दिलं काय नाही दिलं काय, हे त्यांचा सरकारचा प्रश्न आहे, ते आमचा प्रश्न नाही. द्या नका देऊ, फक्त आमचा एकच प्रश्न आहे की आम्ही उद्या तारीख डिक्लेअर करणार आहे. सरकारला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आमची विनंती, आमच्या गोरगरीब लेकरांचा अंत पाहू नका, मराठ्यांचा अंत तुम्ही बघू नका, कारण मराठ्यांचा संयम सुटता कामा नाही. तुम्ही आमचे आरक्षणाचे विषय तातडीनं मार्गी काढा आणि मराठ्याच्या मनावर राज्य करा. बरोबर आहे, आरक्षणावरती तुम्ही अजूनही ठाम, मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावा, त्यांच्या लेकरांसाठी काम करा असं तुम्ही म्हणताय. लक्ष्मण हाके, भुजबळांना मंत्रीपद नाकारणं हा ओबीसींचा अवमान आहे का, आणि असेल तर मग तो कसा? निश्चित अपमान आहे असं आम्ही मानतो, कारण कालपासून मला शेकडो कॉल आलेले आहेत. बरं, खरं तर मी ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. मी या लोकांच्या मतापासून दूर राहूच शकत नाही. बरं, आज धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांचे, समाजातल्या लोकांचे मला कॉल येत आहेत. आज महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजातल्या लोकांचे मला कॉल येत आहेत. त्या लोकांना आम्ही उत्तर काय द्यायचं की याच महायुतीला तुम्ही मतदान केलं पाहिजे, दगडापेक्षा वीट मऊ म्हणून त्यांना तुम्ही मतदान करा, अशी भूमिका आम्हीच घेतलेली आहे. मग याचं उत्तर आम्ही समाजाला काय म्हणून द्यायचं? त्यामुळे या महाराष्ट्राचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन या तिघांनी मिळून ओबीसींच्या मनातली संभ्रमावस्था दूर करावी. बरं, ओबीसींच्या मनातली संभ्रमावस्था दूर केली जाते की नाही, जसं तुम्ही अपील करताय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, तसंच एका बाजूला समाजाची नाराजी दूर करण्यामध्ये सरकारला अपयश आलंच, तर पुढचं पाऊल ओबीसी सर्व नेते मंडळी म्हणा किंवा ओबीसी समाजाचं काय असणार? हे बघा, ओबीसींना आता सध्या पंचायत राजमधलं आरक्षण टिकवायचं आहे. बरं, ओबीसीच्या पोरांना किमान जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह कशी मिळतील, एक मुलांसाठी एक मुलींसाठी, याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये बोगस कुणब्यांचे दाखले ज्या महाराष्ट्रात वाटले गेलेले आहेत, त्याच्यावरती कारवाई कशी होणार आणि ते बेकायदा कसे आहेत, त्याच्यावरती हे शासन काय निर्णय घेणार, यावर आंदोलन उभं करायचं आहे. ओबीसींना 1% बजेटरी तरतूद आजपर्यंत इथल्या बजेटमध्ये झालेली आहे, त्याचं 5%वर 10%वर कसं आम्हाला घेऊन जाता येईल, यासाठी खूप मोठं जन आंदोलन उभं करायचं आहे. अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. जरांगे नावाचा माणूस बेकायदा मागण्या करून ओबीसीच्या आरक्षणाची चौकट, संविधानाची चौकट उद्ध्वस्त करू पाहतोय.
त्याला कसं रोखायचं याबाबत आम्हाला जन आंदोलन उभं करायचं आहे. आणि या सर्व लढाईमध्ये आम्हाला छगनरावजी भुजबळ मंत्रिमंडळात हवे होते, परंतु फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवारांना काय वाटलं काय माहिती नाही. याचं उत्तर आम्हा सगळ्या ओबीसी बांधवांना मिळणं आवश्यक आहे. आमच्या मनातली शंका त्यांनी दूर करावी आणि येऊ घातलेल्या 1-2 दिवसामध्ये दूर करावी अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. बरं, हात जोडून तुम्ही विनंती करता, ही विनंती ते मान्य किती करतात हे तर पाहूच आपण. मात्र मनोज जरांगे, तुम्ही मगाशी म्हणालात की आता पुन्हा एकदा अल्टिमेटम देतो. अहो, तुम्ही नेहमी इशारे देता, माघारी फिरता, असा विरोधकांचा आरोप आहे. मी कामच पण समाजासाठी करतोय ना. काय असतं, कुठलंही कार्य करताना 2 पावलं मागं पुढे सरकावंच लागत असतं. बरं, असं भूमिका जर आपण ताठरपणाची ठेवली किंवा मी तर ताठरच आहे, पण त्याच्याही पलीकडे आपण जर मागं पुढे नाही सरकलो तर समाजाचा योगदान वयाला जाता कामा नये हे माझ्या नजरेसमोर असतं. अच्छा, मी माझी मनमानी चालवत नाही माझ्या समाजावर कवा. तेच झालं पाहिजे. आता थोडंफार मागं पुढे सरकवलं, फायदाच झाला ना. तोटा कुठं झाला? आज लाख नोंदी एका जिल्ह्यात निघाल्यात, काही ठिकाणी कमी जास्त असतात. 57 लाख नोंदी म्हणजे साधा आकडा नाहीये. 2 करोड मराठी आरक्षणात गेले. काल धाराशिव जिल्ह्यात काही एक पाठीमागच्या आठवड्यात 2000 नोंदी निघाल्या. माझ्या समाजाचं कल्याण व्हायला लागलं ना टप्प्याटप्प्यानं. काही एकदाच काहीतरी करायचं, नुसतं लावून धरायचं, मागं नाही सगळं. विरोधकाला काय काम असतं? त्यांना काय ते बाद घ्यायला दुसरं. विरोधक असो किंवा माझ्यावर टीका करणारे असो, यांना दुसरं कामच काय? तेच आहे. मी काही ना काहीतरी जीव जाळून माझ्या समाजासाठी करायलोय. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हायले, MBBS करायलंय, कुणी BHMS करायलंय, कुणी आरोग्य विभागात चाललंय, कुणी पोलीस भरतीत चाललंय, कुणी शिक्षकात चाललंय ना पोलीस भरती इकडे तिकडे. माझा एक पोरगा, एक मुलगी अधिकारी बनायली ना माझ्या समाजाची. त्यातून माझ्यासाठी ही आनंद आहे. ते टीका करणाऱ्याला नाही मोजित मी. असते किती गजात तिथं माझा समाज माझ्यावर अपेक्षा, माझ्या समाजाकडून ते अपेक्षा धरून मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं माझं कर्तव्य मुलगा. आणि ते काम मी करतोय आणि माझा समाज ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा आहे. ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी तुम्हाला दिसेल की माझा समाज पुन्हा एकदा करोडोच्या ताकदीत तुम्हाला अंतरवालीत दिसेल. बरं, अंतरवालीमध्ये ते दिसतील ते आपण पाहू. मात्र एका बाजूला छगन भुजबळ आता मेळावा घेत रणशिंग फुंकणारे म्हणताय, तर जहा चैन नाही वहा रहना नाही असंही म्हणतात. राष्ट्रवादी सोडत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले तर मग तुम्ही काय करणार? यातले डायलॉग आणतं ते कामातून गेलेलं सगळं ते डायलॉग आणतं. पुढे जातो समुद्रात जातो का मासे धरायला? ते जाऊ त्याचा विचारित जाऊ नका, जाऊन तिकडे ते कुंकडे गप्पा ठोकीत ते कामांता म्हणजे इकडे जाईन तिकडे. त्याला नाही दिलं ते कुंकडे पळतो, पण त्या पक्षात पळतो कुठं जातं. तो आमचा विषयच नाही ना. ते कुंकडे पळतंय, त्याचं काय नाही. ते हे पक्ष मोडीन त्याच्यात जाईन, ते पक्ष मोडी याच्यात जातं आणि एका ओबीसीचं कल्याण होऊन देत नाही. दुसऱ्या ओबीसीला दिल्यामुळे याचं पोट दुखायला लागले. अच्छा, याला पाहिजे, सगळं याला पाहिजे, पैसे यालाच पाहिजे, पद यालाच पाहिजे. बाकीचे काय ओबीसी नाहीत काय मिळालेले, यालाच लागत सगळं बाबा. त्याच्याच घरात सगळे उभं राहायला लागते. त्याला 5-5, 10-10 आमदार याला एकट्यालाच लागते. ते त्याच्या घरातले आणखीन दुसरे, त्याला ते नाही जमणार. एखादबार नसलं मग काय झालं? ज्या लोकांनी मोठं केलं त्यांनाच नाव ठेवणार तेव्हा. आता गेल्या वेळेस केलंच ना, त्याला मंत्री केलंच ना. आता नाही केलं मग काय एवढं गुतलं लगी. हे असलं जिकाच पण मोगम हे करतोय आणि मोर्चे काढीन काय काढीन. काढ, तुला काय काढायचे मोर्चे काढीन काय असं बेमाने जे खातं त्यालाच नाव ठेवतं आणि त्याचीच बदनामी करतं ते. ज्यांनी मंत्री आमदार केलं, ज्यांनी ज्या जातीनं सांभाळ त्यालाच. आता मराठ्यानेच त्याला निवडून आणलं असेल ना, एक का मतदान असेल ना मराठ्याचं, आता मराठ्याच्याच विरोधात काम करणार म्हणजे ही असली नाही. त्यामुळे तो प्रश्न आमचा नाहीये त्याला मंत्रीचा. बरं, त्या प्रश्नावर तुम्हाला बोलायचं नाही. मात्र काय सरकारला तुम्ही काय निवेदन करणार आहे? सरकारकडे अधिवेशन काळामध्ये काय मागणी आहे तुमची? मराठा हाच कुणबी आहे, म्हणजे शेतकरी या राज्यातला. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला आहे ओबीसी आधीच्या. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा या अधिवेशनाच्या काळात तुम्ही अध्यादेश पारित करा. सगळ्या केसेस मराठा पोरांवरती सरसकट झालेले आहेत. ते लाखो पोर आहेत. ते सरसकट गुन्हे मागे घ्यायचं तुम्ही कबूल केलेले ठीक आहे. सगळ्या सोयरीची पण अंमलबजावणी करा. 3ही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि 17 संस्थांचं गॅजेट, औंध संस्थांमध्ये सुद्धा खूप पुरावे, हे सगळे लागू तातडीनं तुम्ही करा. शिंदे समितीचे काम बंद पडलेले ते काम सुरू करा. सगळ्या व्हॅलिडिटी लोकांना द्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्रही द्या. शिंदे साहेबाच्या समितीला पुरावे शोधायला लावून, नोंदी शोधायला लावून, जे कक्ष पूर्वीचे होते ते सगळे बंद पडले ते पुन्हा सुरू करा. अशा 8-9 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. उद्या प्रेस घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जालन्याच्या त्यांना पुन्हा निवेदन देणार आहे की तुम्ही या अधिवेशनात हे मराठ्यांचे 8-9 ज्या मागण्या आहेत
त्या पूर्णच्या पूर्ण मान्यता. नक्कीच. धन्यवाद लक्ष्मण हाकेजी आणि धन्यवाद मनोज जरांगेजी. तुम्ही न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडला गेलात आणि ओबीसी समाजाला काय हवंय, मराठा समाजाला काय हवंय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही जे निवेदन केलं ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलात. धन्यवाद त्यासाठी. भाजप आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळामध्ये आदिवासी चेहरा देण्यात आला, मात्र शिवसेनेकडून आदिवासी चेहरा देण्यात आला नसल्यानं आदिवासी संघटना, आदिवासी कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजी असल्याचं शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित सांगतात. प्रतिनिधित्व मिळवायला हवं होतं अशी आशा शिवसेनेतील 6 आदिवासी आमदारांना असल्याचंही गावित म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. आपल्यासोबत आमदार राजेंद्र गावित सर आहेत. सर, हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. मंत्रिमंडळाचं काल वाटप झालेलं आहे. एकूणच या मंत्रिमंडळ वाटपासंदर्भात तुमचं काय मत आहे? या ठिकाणी खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बीजेपीकडनं प्राध्यापक अशोक उईके साहेबांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं आहे आणि राष्ट्रवादीकडनं प्राध्यापक नरहरी झिरवाळ साहेबांना घेतलं गेलेलं आहे. या ठिकाणी आम्ही शिवसेनेमध्ये 6 आदिवासी आमदार आहोत. आम्ही या ठिकाणी मागणी केली की बा खऱ्या अर्थाने या 6 पैकी कोणाला तरी एकाला एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून जर नेतृत्वामध्ये आपलं प्रतिनिधित्व जर दिलं गेलं असतं तर आदिवासींमध्ये ती नाराजी राहिली नसती. आदिवासी कार्यकर्त्यांकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याकडून आम्हाला विचारलं जातं आहे बा शिवसेनेला आदिवासींची गरज आहे किंवा नाही असं, पण आम्ही त्यांना सांगतो की निश्चितच भविष्यकाळामध्ये आम्ही नाराज नाही. आम्ही मागणी करतो आहोत की आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक व्हावी, ही आमची प्रामाणिक. जसं तुम्ही नाराज आहात? नाही, बिलकुल नाराज नाही. आम्ही मागणी करतो आहोत. नक्कीच नाराजी बिलकुल नाहीये, मात्र आदिवासी चेहरा जो आहे तो मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेकडून नक्कीच हवा होता. अशा प्रकारची मागणी जी आहे ती राजेंद्र गावित यांनी केलेली आहे. रोहित कांबळे सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.